तमिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी यांनी नुकतंच एका कार्यक्रमादरम्यान बोलताना विधान केलं की धर्मनिरपेक्षता अर्थात सेक्युलरिझम हे भारतीय अपत्य नाही. धर्मनिरपेक्षतेचा आणि भारतीयत्वाचा अर्थार्थी काही संबंध नाही. या विधानानंतर आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. नेमकं काय आहे हे धर्मनिरपेक्षता अर्थात सेक्युलरिझम आणि ते भारतीय राज्यघटनेत कसे आणले गेले व त्याचा कसा चुकीचा अर्थ लावला गेला हेच आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, ऋतम वेब एक्सप्लेनर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 1951 साली धर्मनिरपेक्षता हा शब्दच सर्वप्रथम वापरला तो ब्रिटिश लेखक जॉर्ज हॉल्योक यांनी. कोणत्याही लोकशाही देशात राज्यसंस्थेमार्फत नागरिकांना काही अधिकार दिलेले असतात. त्यात अग्रस्थानी येतो तो हक्क म्हणजे धार्मिक हक्क. प्रत्येक नागरिकाला त्या अधिकाराचा उपभोग घेता येतो, कारण अधिकारांची विभागणीच तशी झालेली असते आणि धर्म ही प्रत्येकाच्या आयुष्यात अग्रस्थान असणारी बाब असते. पण खरंच धर्मनिरपेक्षता वादाचा भारताशी अर्थार्थी काही संबंध आहे का? कारण विचार केला तर धर्म किंवा मजहब किंवा रिलिजन या सगळ्या बाबी अब्राहमिक धर्मांना लागू होतात. हिंदूंना व्यापक अर्थानं धर्म म्हटलं जात असलं तरी हिंदू ही एक जीवन जगण्याची पद्धती आहे. त्यामुळे निरर्थक असा धर्मनिरपेक्षता वाद हा हिंदूंवर लादलाच गेलाय. तसं पाहता चर्च आणि राज्यसंस्था यांच्या अनैतिक संबंधातून जन्मलेलं अनैतिक अपत्य म्हणजेच धर्मनिरपेक्षता वाद होय. आणि त्या धर्मनिरपेक्षता वादाची व्याप्ती देखील एका विशिष्ट भूभागापुरतीच मर्यादित होती, कारण ज्या भागात चर्चचं अस्तित्व नाही त्या ठिकाणी त्याच्या असण्याला देखील अजिबात अर्थ नाही. पण तरीही आपल्याकडे पश्चिमात्य देशांचं अंधानुकरण करण्याचा खूप जुना आणि आवडता प्रकार आहे. कारण अंधानुकरण करणं आपल्या सुधारणावादांना खूप आवडतं, म्हणून पाश्चिमात्यांचा धर्मनिरपेक्षतावाद आपण पाहिजे तसा स्वीकारला. भारताच्या घटनेचा विचार केला तर भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत सुरुवातीला धर्मनिरपेक्षता हा शब्द नव्हता. तसंच राज्यघटनेत देखील तो कुठे शब्द नव्हता, कारण घटनाकर्त्यांनाच धर्मनिरपेक्षता शब्द हा कधी राज्यघटनेत वापरावाच वाटला नाही किंवा तशी गरजही भासली नाही. पण फक्त मुस्लिम व्होट बँक पॉलिटिक्स करणाऱ्या काँग्रेसनं इंदिरा गांधींच्या काळात आणीबाणी चालू असताना 1976 साली एकगठ्ठा मतदानाचा विचार करून आणि मुस्लिम मतदारांना खुश करण्यासाठी 42वी घटना दुरुस्ती केली आणि धर्मनिरपेक्षता हा शब्द राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत बळजबरी घुसडला. घटना निर्मिती काळाचा आढावा घेतला तर 1946 साली के.टी. शाह यांनी घटना दुरुस्ती सुचवून धर्मनिरपेक्ष शब्द टाकावा अशी विनंती केली होती, परंतु त्याला जोरदार विरोध झाला होता. कारण धर्मनिरपेक्ष शब्द टाकला नसला तरी भारतीय राज्यघटनेत प्रत्येकाला आपापल्या धर्माप्रमाणे जीवन जगण्याचा अधिकार हा देण्यात आलाय. पण 42व्या घटना दुरुस्तीनंतर धर्मनिरपेक्षता शब्द आता भारतीय राज्यघटनेत 2 ठिकाणी आढळायला लागलाय. एक म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत आणि दुसरा म्हणजे अनुच्छेद 25 मध्ये. धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीत काही न्यायालयीन निवडांचा विचार केला तर असं दिसतं की न्यायालय देखील धर्मनिरपेक्षतेचा चुकीचा अर्थ लावणाऱ्यांच्या विरोधातच आहेत. एस.आर. बोम्मई विरुद्ध भारत सरकार या केस खटल्याच्या निकालात न्यायालयानं म्हटलं की भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्य दिलंय, त्यामुळे त्याच्या धार्मिक विश्वासाबाबतच्या कुठल्याच अधिकारावर बंधनं आणता येणार नाही. कर्नाटक राज्य विरुद्ध प्रवीण तोगडे या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं की धर्मनिरपेक्षतेचा शब्दशः अर्थ घेऊन गोंधळ करू नये. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार मुक्तपणे वापरण्याची हमी राज्यघटनेने दिली. जियाउद्दीन बुरहानुद्दीन बुखारी विरुद्ध ब्रजमोहन रामदास मेहरा या प्रसिद्ध खटल्यात न्यायमूर्ती M.H. बेग यांनी धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे सर्व धार्मिक वादांच्या पलीकडे जाऊन फक्त नागरिकांचा भल्याचा विचार करणारं राज्य म्हणजेच धर्मनिरपेक्ष राज्य. आणि त्यांनी पुढे अशी ही पुस्ती जोडली की धार्मिक दृष्ट्या सहिष्णू असणाऱ्या भारतीय मातीमध्ये या सगळ्या गोष्टी होत्याच, त्यामुळे मूलतः भारत हा धर्मनिरपेक्षच आहे. केशवानंद भारती केस निवाड्यामध्ये धर्मनिरपेक्षता हे भारतीय राज्यघटनेचं कोर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे असं म्हटलं गेलंय. तर सेंट झवेर कॉलेज विरुद्ध गुजरात शासन मध्ये धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे देवाच्या बाजूने किंवा देवाच्या विरोधात नसून धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे सर्व धर्मांना समान वागणूक या अर्थ नाही. तसंच भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेला धर्मनिरपेक्षता वाद भारतीयांच्या संस्कृतीतच आहे, त्यामुळे पाश्चात्य धर्मनिरपेक्षता वादाला स्वीकारायची गरज नव्हती असं देखील न्यायालयानं म्हटलं. धर्मनिरपेक्षता या शब्दाचा चुकीचा अर्थ काढायची सुरुवात झाली ती पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या काळात. मुळात धर्मनिरपेक्ष या शब्दाचा नीट अभ्यास न करता राजकीय फायद्यासाठी काही लोकांनी बुद्धिभेद करत चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचली. याच बुद्धिवादांच्या सांगण्यावरून इंदिरा गांधींनी धर्मनिरपेक्षता हा शब्द राज्यघटनेच्या प्रस्तावनेत आणि राज्यघटनेच्या अनुच्छेद 25 मध्ये देखील घुसडला. त्यामुळे बहुसंख्येनं असणाऱ्या हिंदूंचं फार मोठं नुकसान केलं आणि त्यामुळे भारतात ख्रिश्चन मुस्लिम धर्माच्या विस्ताराला प्रचंड मोठी चालना मिळाली.
भारतासारख्या सहिष्णू देशाचा विचार केला तर या हिंदू बहुल देशात धर्मनिरपेक्षता हा शब्द हिंदूंनी सहज स्वीकारला, पण कट्टर मुस्लिमांना तो अजिबात पचत नाही, कारण त्यांना हे राष्ट्र शरिया कायद्यावर चालवायची इच्छा आहे. म्हणून आता खरंच भारताचा भविष्यकाळ सुकर करायचा असेल तर धर्मनिरपेक्षतेचा पुन्हा एकदा विचार व्हावा, अशी मागणी देखील मोठ्या प्रमाणावर उठते. या धर्मनिरपेक्षता वादावर तुमचं काय मत आहे आणि भारतीयांच्या व पर्यायाने हिंदूंच्या मानगुटीवर बसलेल्या या धर्मनिरपेक्षता वादाला आता उलथवून फेकलं पाहिजे का, यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा वृत्तम मराठी.